हे जे आपण वाटप केलं आहे त्याच्यात फक्त मोहरी खोबरं एवढंच आहे आणि त्याच्यात काही ॲड केलेलं नाही आहे. हे मस्त रटमट शिजतंय. शिजल्यावर आपण त्याच्यात वाटप घालूया. वाटपामुळे त्याला एक दाटपणा येतो. आणि हा आहे गूळ. चवीपुरता गूळ घालायचा, त्याच्यामुळे मग आंबट गोड रायतं खूप छान लागतं. आपल्या मालवणीत एक म्हण आहे, रायतं बसून खा आयतं. आणि चवीपुरतं मीठ. नंतर जर कमी वाटलं तर वरून घालायचं, पण हे फोडणीत आपण घातलेलं त्याच्यामुळे आता थोडं तिखटपणा कमी वाटला म्हणून आम्ही थोडंसं वरून तिखट घालून घेतलंय. आता हे चांगलं शिजायला द्यायचं. एक 10 मिनिटं आपण मस्त शिजवून घेऊया. म्हणजे रायत्याचा सुगंध एक छान येतो. म्हणजे जशी आपली फोडणी असते तसा सुगंध. म्हणजे आपण ते झणझणीत मस्त खातो. कसं खतखततंय त्याचा आवाज पण बघा. तर हे रायतं आता खरं खतखततंय. तर आवाज बघा कसा येतोय. तर हे आपलं आंब्याचं रायतं पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर हे तुम्ही चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा गावठी तांदळाच्या भातासोबत खावा. हे खूप छान लागतं. तर आंब्याचं रायतं हे एक कोकणी पारंपरिक पदार्थ आहे. तो सर्रास तुम्हाला आता आंब्याच्या सीझनमध्ये प्रत्येकाच्या घरात बघायला मिळतो, खायला मिळतो. तर आज आम्ही करून बघितलं. तर तुम्ही कधी करताय तर तुम्ही पण करून बघा आणि मला पण नक्की सांगा आमच्या पद्धतीने हा केलेला आंब्याचं रायतं तुम्हाला कसं वाटलं. तर चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये.